प्रेज द लॉर्ड. मी अमृता सुरवसे. सुंदर अशा दिवसासाठी मी खरंच देवाचे खूप आभार मानते. थँक्यू जीसस, थँक्यू फॉर दिस डे. अँड नाऊ वी आर गोइंग टू मेडिटेट 1 Peter chapter 5 verse 7. पेत्राचे पहिले पत्र 5वा अध्याय 7वं वचन आज आपण पाहणार आहोत. त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका, कारण तो तुमची काळजी घेतो. हालेलुया. रिअली व्हॉट अ ग्रेट प्रॉमिस ऑफ लॉर्ड. खरंच खूप सुंदर, अतिसुंदर असं देवाचं हे वचन आहे. खरंच देवाचं वचन हे खूप प्रिशियस आहे. देवाचं वचन आज तुम्हाला काय म्हणत आहे ते ऐका. माझ्या मुला, माझ्या मुली, तू तुझी सर्व चिंता, तुझी काळजी, तुला इम्पॉसिबल वाटणारी प्रत्येक गोष्ट, ज्या गोष्टीची तुला भीती वाटत आहे, ती सर्व गोष्ट तू माझ्या हातात दे. तुझ्या सर्व चिंता तू माझ्यावर टाक, कारण मी तुझा काळजी घेणारा बाप आहे. मी तुझी काळजी घेईन. आपण बायबलमध्ये पाहतो की जेव्हा अमालेक्याने सिकलागवर हल्ला केला, तेव्हा त्याने दाविदाची सर्व मुले बाळे, त्याच्या बायका उचलून नेल्या, त्यांचा पाडाव केला. जेव्हा ह्या गोष्टी दाविदाला कळाल्या, तेव्हा दावीद खूप रडला. त्याने देवाला हाक मारली, देवाच्या हातात सर्व गोष्टी दिल्या. देवाला विचारले की हे देवा, मी या लोकांचा पाठलाग करू का? मी यांना गाठेन का? तेव्हा परमेश्वर दाविदाला म्हणाला, तू त्यांचा पाठलाग कर, तू खात्रीने त्यांना गाठशील. आणि खरं दाविदाने त्यांचा पाठलाग केला आणि दाविदाने त्यांना मारले आणि आपली बायका मुलं त्यांनी सोडवली. तो त्यांना परत घेऊन आला. तो हे युद्ध का जिंकला? तर त्याने देवाच्या हातात सर्व गोष्टी दिल्या म्हणून. त्याने देवाला विचारले की मी त्यांना गाठू का? मी त्यांचा पाठलाग करू काय? तू त्यांना माझ्या हातात देशील का? अशा सर्व गोष्टी दाविदाने देवाला विचारल्या, म्हणून तो हे युद्ध जिंकला. त्याने आपली सर्व चिंता देवावर टाकली, आपली सर्व काळजी देवावर टाकली. तो भिला होता, तो घाबरला होता, तो रडत होता, पण त्या सर्व परिस्थितीत त्याने देवाची आठवण केली. त्याने देवाला विचारले की मी देवा त्यांच्या मागे जाऊ का? मी त्यांना गाठेन काय? मी माझी बायका मुलं सोडवीन का? ह्या सर्व गोष्टी दाविदाने देवाला विचारल्या, म्हणून देवाने त्याची काळजी घेतली. म्हणून देवाचं वचन सांगते की तू तुझी सर्व चिंता, तुझी सर्व काळजी तू माझ्यावर टाक, म्हणजे मी तुझी काळजी घे. तुम्हाला ज्या गोष्टीची भीती वाटत आहे ती प्रत्येक गोष्ट तुम्ही देवाच्या हातात द्या. ज्या गोष्टी तुम्हाला अशक्य वाटत आहेत, इम्पॉसिबल वाटत आहेत, त्या सर्व गोष्टी तुम्ही आज देवाच्या हातात द्या आणि देवाला म्हणा की हे देवा, मी माझी सर्व चिंता तुझ्यावर टाकतो, तू माझी काळजी घे. मला अशक्य वाटणारी प्रत्येक गोष्ट मी तुझ्या हातात देत आहे. तू माझी काळजी घे, तू माझी चिंता दूर कर, माझी काळजी दूर कर, तू माझी काळजी घे. आणि नक्कीच देवा तुमची काळजी घे. खरं देवाचं वचन हे जिवंत आहे, देवाचं वचन हे सजीव आहे, देवाचं वचन हे सक्रिय आहे. म्हणून आज तुम्ही तुमची सर्व चिंता त्याच्यावर टाका, नक्कीच तो तुमची आज काळजी घेईल. तर चला देवाच्या वचनावर विश्वास ठेवूया, त्याच्या ह्या वचनाला क्लेम करूया. नक्कीच ह्या वचनाद्वारे देव तुम्हाला खूप खूप आशीर्वादित करू. शाल वी प्रे. हालेलुया. स्तुतीस पात्र, स्तुतीस योग्य देवा, धन्यवाद देते. हात उंच करून तुझी स्तुती, तुझं गौरव करते ईश्वराच्या. तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असू ईश्वराच्या. सुंदर अशा दिवसासाठी मी मनापासून तुझे आभार मानते ईश्वराच्या. सुंदर असं प्रॉमिस देव बाप्पा, खूप गोड असं वचन प्रभू ईश्वर, तू आज आम्हाला दिलं उपकार मानते ईश्वराच्या. हो देव बाप्पा, तुझं वचन सांगते की तू आपली सर्व चिंता त्याच्यावर टाक, म्हणजे तो तुझी काळजी घेईल. हो देव बाप्पा, खरंच खूप सुंदर प्रॉमिस देव बाप्पा, तू आज आम्हाला दिलं उपकार मानते ईश्वराच्या. हो देव बाप्पा, प्रार्थने जेवढ्याने देव बाप्पा तुझे वचन ऐकले प्रभू ईश्वर, त्या प्रत्येकाला तू आज आशीर्वादित कर. तुझ्या वचनावर विश्वास ठेवण्यासाठी, तुझ्या वचनाला क्लेम करण्यासाठी, तुझं वचन स्वतःवर घोषित करण्यासाठी, डिक्लेअर करण्यासाठी तू आज प्रत्येकाला मदत कर, सहाय्य कर प्रभू ईश्वर. आणि देव बाप्पा, ज्या गोष्टी देव बाप्पा त्यांनी तुझ्या हातात दिल्या, ज्या चिंता देव बाप्पा त्यांनी तुझ्यावर टाकल्या प्रभू ईश्वर, हो देव बाप्पा, तू त्यांची आज काळजी घे प्रभू ईश्वर. माझा विश्वास आहे ईश्वराच्या, तू माझी प्रार्थना ऐकलेली. हो देव बाप्पा, जेवढे लोक आजारी आहेत, त्रासात आहेत, संकटात आहेत, हॉस्पिटलमध्ये आहेत प्रभू ईश्वर, प्रत्येकासाठी विनंती करत आहे. तुझं स्वर्गीय सामर्थ्य तू त्यांच्याकडे पाठवून दे देव बाप्पा, आणि त्यांचा बिछाना तू आज पालटून टाक प्रभू ईश्वर. त्यांच्या शरीरातील सर्व रोगांना मी नाश कर येशू ख्रिस्ताच्या नावात आज्ञा करत आहे, कमांड करत आहे. त्यांच्या शरीरातील सर्व आजार, दुखणं प्रभू येशूच्या नावात आज निघून जाऊ दे. हो देव बाप्पा, तू त्यांना स्पर्श कर आणि बरं कर प्रभू ईश्वर. माझा विश्वास आहे ईश्वराच्या, तू माझी प्रार्थना ऐकलेली. आय प्रे इन द मायटी नेम ऑफ जीसस. आमेन.